धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या गव्हाच्या बाजाराला देखील युद्धाचा या ठिकाणी फटका बसलेला आहे। आपण बघू शकतो की धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण 4 ते 5 हजार क्विंटल गव्हाची आवक या ठिकाणी येत असते। सध्या मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे, मात्र शेतकऱ्यांना या गव्हाचा जो काय मोबदला आहे, जो काय फायदा आहे, हा एवढा होताना दिसत नाही। कारण अवघ्या 2200 ते 2400 रुपये क्विंटल दराने या ठिकाणी गहू घेतले जातो आहे। त्यामागचं मुख्य कारण असं आहे की बिस्किटसाठी जे काही बिस्किटच्या कंपन्या आहे, गव्हापासून बिस्किट बनवले जातात आणि बिस्किटसाठी लागणारा गहू कंपन्या या जागतिक मंदीमुळे उचलत नसल्याने गव्हाला हा दर कमी भेटतो आहे। गव्हाची जी काही उचल आहे, ही गव्हाची उचल नसल्याने गहू हा बाजारात पडून आहे। त्यामुळे गव्हाच्या ज्या काही शेतकऱ्यांकडून येणारा गहू आहे, त्या गव्हाला देखील भाव नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे। विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गव्हापासून बिस्किट तयार केले जातात आणि बिस्किट कंपन्या सध्या कुठल्याही पद्धतीने गहू खरेदी करत नाही। त्यामुळे हा युद्धाचा परिणाम या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या गव्हाला देखील झालेला आहे आणि त्याचा दुसरा परिणाम हा शेतकऱ्यांवर होतो आहे। कारण गहू हा वरच्या लेवलला विकत घेतले जात नसल्याने गव्हाचा जो काही दर आहे, हा दर देखील कमी आहे। किमान जर कधी बिस्किट कंपन्यांनी हा गहू खरेदी केला तर मात्र 150 ते 200 रुपये हे शेतकऱ्यांचे देखील वाढू शकतात, अशी माहिती या ठिकाणी व्यापाऱ्यांनी दिली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।